संतांचे पायी हा माझा विश्वास विश्वास संतांची पायी हा माझा 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 विश्वास
संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा सर्व भाविकास झालो त्याचा त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ सर्व भाविकास झालो त्याचा सर्व भाविदास झालो त्याचा त्याची माझे गीत करीते सकळ त्याची माझे गीत
पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष, तुका म्हणे शेष, सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रताप नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, दया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो,
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या विलन करावा अभेरू मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमन्ता शरण शरण आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासुभटा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयरविन्दे भवं भवानी सहितं नमामि शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मुखी अमृताची वाणी वाचवरचा शिवनाम दयान बाधी क्रोध काम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सारिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्रांत प्रसंगी कीर्तन रूपे सेवा करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ सांगायचा झाला तर
तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर, संतांच्या ठिकाणी माझा विश्वास आहे आणि मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तेच मला सगळं हित करत आहे, त्यामुळे भगवंत म्हणजे गोपाळ माझ्यावरती कृपा करतात. तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. मी परमार्थ करत असताना जर भागलो थकलो तर ते माझे परमार्थ कडेला नेतात, त्यामुळे मला सर्व सुखाची प्राप्ती होते. तुकोबराय अभंगाच्या चौथ्या आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. मी संतांचे शेष म्हणजे उचिष्ट आवडीने घेतो आणि त्यांनी दिलेले वचन कधीही मोडत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं असतं. तो म्हणजे असा की ओम शंकेश्वर महादेव मंत्र समिती शंकर टेकडे आयोजित महाशिवरात्री निमित्ताने हरिनाम कीर्तन सप्ताह. वर्ष 6 आणि या 6व्या वर्षातील तिसऱ्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने, माता पितांच्या आशीर्वादाने आणि भगवान शंकेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या वाटेला आली, हे मी माझे परमभाग्य समजते. मी कोणी मोठे कीर्तनकार नाहीये किंवा प्रवचनकार सुद्धा नाहीये. माझे हे पहिलंच कीर्तन आहे आणि मी माझ्या बोबड्या बोलण्याने तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की एखादं लहान मूल बोलायला शिकतं तेव्हा त्याच्या आईला त्याचं जसं कौतुक वाटतं किंवा एखादं लहान मूल बघा चालायला शिकतं तेव्हा ती आई त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकते, तसं मी तुमच्या समोर भिंतीला धरून चालण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचंच लेकरू आहे, सांभाळून घ्या. असो, मी चिंतनाकडे वळते. मला सांगा, अभंग कोणाचा आहे? सांगा, अभंग कोणाचा आहे? तुकोबरायांचा. कोण तुकोबराय? कोण तुकोबराय? ज्यांचं अगणित गुणांनी वर्णन केलं तरी कमीच. जगद्गुरु, जगद्वंदनीय, लोकमान्य, शास्त्रमान्य, देवमान्य, संतमान्य असे असणारे तुकोबराय. कसे? ज्यांच्या घरात होता फुटका माठ, तुटकी खाट पण वैकुंठाची. ज्यांच्या घरात नव्हतं आण, संपत्ती केली दान, म्हणून समाजात मिळत नव्हता मान पण चित्ती होत समाजात. असे असणारे तुकोबराय. आणखी विशेष तत्वाने वर्णन करायचं झालं तर रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्ट काढीती मुक्तिशाली. हा अधिकार ज्या तुकोबरांचा आहे त्यांचा संतप प्रकरणातील सेवेसाठी अभंग निवडला आहे. हे पा, प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या, दोन्हीही ठिकाणी तुम्हाला विश्वासाची नितांत गरज आहे. तुम्हाला परमार्थ करायचा आहे तरी सुद्धा तुम्हाला विश्वासाची गरज आहे आणि तुम्हाला प्रपंच करायचा आहे ना तरी सुद्धा तुम्हाला विश्वासाची गरज आहे. हो, बघा, विश्वास वेगळा आहे आणि श्रद्धा वेगळी. ही दोन्ही जरी वाक्य आपल्याला वाटायला किंवा दिसायला समानार्थी वाटत असली ना तरी ह्यांच्यामध्ये बराच फरक आहे. जसं की एखादे वडील आपल्या मुलाला समानार्थी वाक्याने बोलवतात, जसं की बेटा म्हणजे पण मुलगा, लडका म्हणजे पण मुलगा, पुत्र म्हणजे पण मुलगा. ह्यांच्यामध्ये बराच फरक आहे. काय फरक आहे हो? ऐका. बंटवारे के बाद जो खुश रहे उसे कहते हैं बेटा. बंटवारे के बाद जो खुश रहे उसे कहते हैं बेटा. बंटवारे के बाद पिताजी से लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगे, जो लड़ता है उसे कहते हैं लड़का. और पिताजी से कहता है पिताजी आपकी पूरी जायदाद जिसको देने उसको दे दो, मैं तो सिर्फ जिंदगी भर आपकी सेवा करूंगा. इसे कहते हैं पुत्र. आलं का तुमच्या लक्षात?
श्रद्धा वेगळी आहे आणि विश्वास वेगळा आहे. ह्यांच्यामध्ये बराच फरक. काय फरक आहे हो? लक्ष देऊ नाही का? पहिला फरक, श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास हा पुल्लिंगी. दुसरा फरक, श्रद्धेमध्ये चढउतार आहेत पण विश्वास मात्र सारखा आहे. तिसरा फरक, श्रद्धा आंधळी असू शकते पण विश्वास मात्र सारखा आहे. आणि चौथा फरक, श्रद्धेचा जन्म आहे आणि विश्वासाचा अजन्म आहे. पहिला फरक काय सांगितला? सांगा मुलांना, काय सांगितलं पहिला फरक? हाय का नाही लक्ष? तुम्ही सांगा, काय सांगितलं पहिला फरक? श्रद्धा स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास पुल्लिंगी आहे. तुम्ही मराठीचं व्याकरण शिकलेत ना? मग तो उभा राहा. मला सांग, ती श्रद्धा, ती म्हटल्यावर स्त्रीलिंग येणार का पुल्लिंग येणार? आणि तो विश्वास, तो म्हटल्यावर बस. जसं त्याचप्रमाणे श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास हा पुल्लिंगी. आपण म्हणतो श्रद्धा स्त्रीलिंगी आणि विश्वास पुल्लिंगी आहे. विठ्ठल. दुसरा फरक काय सांगितला? सांगा, लक्ष ना तुमचं, सांगा. दुसरा फरक, श्रद्धेमध्ये चढउतार आहे पण विश्वास मात्र सारखा आहे. बघा, आपण ज्याच्यावरती श्रद्धा ठेवली आणि आपल्याला जर त्याचे गुण कळाले ना तर आपली श्रद्धा वाढते, पण आपल्याला जर त्याचेच दोष कळाले तर आपली श्रद्धा कमी होते. पुढे ज्ञानोबा म्हणतात, का वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता तैसे निसर्वे भजता श्रद्धा दिसे. म्हणजे वाढणे आणि कमी होणे हे दोन्हीही गुण श्रद्धेमध्ये, पण विश्वासाचं मात्र तसं नाही. विश्वास सारखा. बघा, एकदा का मम्मीने पिंट्याला सांगू दे, पिंट्या, ए पिंट्या, हे तुझे पप्पा बर का, पप्पाच्या विरोधात पूर्ण मुंबई गप्पा मारू द्या. पप्पा तो पप्पाच, हा त्याचा असलेला पप्पांवरचा विश्वास. मग तो कधीच कमी होणार नाही. म्हणून श्रद्धेमध्ये चढउतार आहे पण विश्वास मात्र सारखा आहे. तिसरा फरक काय सांगितला? श्रद्धा ही आंधळी असू शकते पण विश्वास मात्र सारखा आहे. बघा, आपण अंधश्रद्धेचे बॅनर लागलेले पाहतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. म्हणजे श्रद्धा ही आंधळी असू शकते. पण कधी तुम्ही असेल बाय, पण तुम्ही कधी असे बॅनर पाहिले आहेत का हो? अंधविश्वास निर्मूलन कायदा नाही ना. म्हणजे श्रद्धा ही आंधळी असू शकते पण विश्वास मात्र सारखा आहे. विठ्ठल. चौथा फरक काय सांगितला? श्रद्धेचा जन्म आहे आणि विश्वासाचा अजन्म. बघा, श्रद्धा म्हणजे पार्वती माता आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर. पर्वताची म्हणून पार्वती. पार्वती मातेच्या वडिलांचं नाव काय आहे? हिमालय. पर्वताची म्हणून पार्वती. पार्वती मातेचा जन्म आहे म्हणून श्रद्धेचा जन्म आहे. समजा तुम्ही एखाद्या लहान मुलाला विचार, जाऊ द्या आपण स्वतःच प्रयोग करून बघू. उत्तम दादा, तुम्ही सांगा, प्रभू श्रीरामांचा जन्म कधी असतो? चैत्र शुद्ध नवमी. बरं, मग आता संतोष दादा तुम्ही सांगा, प्रभू श्रीराम बाळकृष्णांचा जन्म कधी असतो? श्रावण मध्य अष्टमी. मामा आता तुम्ही सांगा, भगवान शंकराचा जन्म कधी असतो? भगवान शंकर अजन्म आहे. भगवान शंकर हे अजन्म तत्व आहे. मातृपितृहीन आहे म्हणून भगवान शंकरांचा अजन्म आहे. बरं तुम्ही सांगा आता, तू सांग, प्रभू श्रीरामांच्या आई वडिलांचं नाव काय? तुझ्या आई वडिलांचं नाव काय? मग प्रभू श्रीरामांच्या आई वडिलांचं नाव काय? तुम्ही सांगा, प्रभू श्रीरामांच्या आई वडिलांचं नाव काय? दशरथ
वासुदेव देवकी. बरं. मग आता बाबा तुम्ही सांगा भगवान शंकरांच्या आई वडिलांचं नाव काय? अहो मोठे मोठे पंडित गप्प बसतात कारण की भगवान शंकरांना आई वडील नाही. भगवान शंकर हे अजानन तत्व आहे. पार्वती माता म्हणजे श्रद्धा आहे. पार्वती मातेचा जन्म आहे आणि भगवान शंकरांचा अजन्म आहे. पार्वती माता म्हणजे श्रद्धा. पार्वती मातेचा जन्म आहे म्हणून श्रद्धेचा जन्म आहे आणि भगवान शंकरांचा अजन्म आहे म्हणून विश्वदाचा अजन्म आहे म्हणून श्रद्धेचा जन्म आहे आणि विश्वदाचा अजन्म आहे. तसंच आपल्याला प्रपंचामध्ये सुद्धा विश्वासाची गरज आहे. बघा पत्नीने बनवलेलं अन्न पती 2-3 वेळेला पोट भरून जेवतो. हा पतीचा पत्नीवर असलेला विश्वास. समजा का त्याला शंका आली की बासुंदीमध्ये किंवा जेवणामध्ये 2-3 ती मौसरी टाकली तो जेवेल का? नाही. पत्नीने बनवलेलं अन्न पती 3 वेळेला पोट भरून जेवतो. हा पतीचा पत्नीवर असलेला विश्वास. तसंच आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा विश्वासाची गरज आहे. ज्याला सतशास्त्र श्रवणाने कळून चुकलं होतं की प्रपंचामध्ये जसा विश्वास गरजेचा आहे तसा परमार्थामध्ये सुद्धा आहे. पण विश्वास ठेवू कोणावर? मग साधकाच्या कानी तुकोबऱ्यांची कीर्ती आली. तो लगेच देवला गेला. महाराजांना वंदन केलं. महाराजांना म्हणाला महाराज श्रवणावरून कळालं की विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही आणि विश्वासाशिवाय प्रपंच होत नाही आणि मला परमार्थ करायचा म्हणून तुम्हाला विचारायला आलो का विश्वास ठेवू कोणावर? तुकोबऱ्या म्हणाले तुला वाटेल त्याच्यावर ठेव. त्याला वाटलं महाराज काय सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे दिसत नाही. तुम्हाला महाराज जरीही तुम्ही मला सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर देत नसलात तरी एक विचार का? हो विचार ना. तुम्ही परमार्थ करता ना? तुम्ही करता ना? सांगा करता का ना परमार्थ? हो की नाही? त्या साधकाने विचारलं महाराज तुम्ही परमार्थ करता ना? हो. मग तुमचा पण विश्वास कोणावर ना कोणावर असेलच ना. तुमचा विश्वास कोणावर हे जरी आम्हाला कळलं तरी आमचं काम तू बरोबर आहे. माझा विश्वास कुठे आहे? होय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. संतांची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर आहे, संतांच्या ठिकाणी आहे, तरी काय ह्याच्या चेहऱ्यावर समाधान? महाराज म्हणाले, अरे बाबा सांगितलं ना तुला, माझा विश्वास संतांच्या पायावर आहे.
तो म्हणतो यात काय नवल, संतांचा विश्वास संतांवरती, त्या पाठीच्या लोकांचा विश्वास त्याच पाठीच्या लोकांवरती, ही काय पेपर मध्ये देण्याची बातमी आहे का हो? तुकोबारे म्हणाले तू जरा जास्त हुशार दिसतोस रे. हे बघ काय संतांचा विश्वास संतांवरती नवल नाही, माणसांचा विश्वास संतांवरती विशेष नाही, देवांचा विश्वास संतांवरती विशेष नाही, मग राक्षसांचा विश्वास सुद्धा संतांवरती. तो म्हणतो याला काही पुरावा. तुकोबाराय म्हणाले मग तुला पुरावा सांगतो, मी तुम्हाला पुरावा सांगते, पण सगळ्यांनी आधी भजन करा. एकदा काय झालं, एकदा मंदोदरीला स्वप्न पडलं. आता कोण मंदोदरी? अमरनगर मध्ये राहते ती का हो? नाही, जिचं नाव घेतल्याने अनेक पाप जमून जातात. 5 पतिव्रतांपैकी एक पतिव्रता रावणाची पत्नी महापतिव्रता मंदोदरी. आता तुम्ही म्हणाल रावणाची पत्नी आणि महापतिव्रता आणि तिचं नाव घेतल्याने अनेक पाप जमून जातात. तुम्ही म्हणाल अगं बाई तुला अजून काही कळत नाही, तू लहान आहे, तुझं वय लहान असल्यामुळे तुला अजून काही कळत नाही. असं नाहीये, मी तुम्हाला प्रमाण सांगते. 5 पतिव्रतांच्या नावाचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरनित्यम महापातक नाशनम. ह्या 5 पतिव्रतांच्या नावाचं जर तुम्ही दररोज नामस्मरण केलं ना तर तुमची अनेक पापं जाऊन जातील. मग रावणाची पत्नी मंदोदरी महापतिव्रता हिला एकदा स्वप्न पडलं. मग स्वप्न असं कोणालाही असंच पडत नाही बरं का, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. असं स्वप्न एकदा माझ्या नाथबाबांना पडलं. तेव्हा नाथबाबा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अजान वृक्षाची मुळी, अजान वृक्षाची मुळी, कंठासी लागले उनी, अलंकापुरीसी काढा वेगी. त्याचं स्वप्न होता आले अलंकापुरी, तवनंद माझारी देखिले द्वार. असं स्वप्न रामायणामध्ये सुद्धा भरतराजाला पडलं. तेव्हा भरतराजा आपल्या मामाकडे होते आणि त्याच्या मामाचं नाव होतं युद्धाजित, युद्धाला जिंकणारा युद्धाजित. आणि पहाटे भरतराजाला स्वप्न पडलं. भरतराजा रडत बसले होते. भरत एक भयानक स्वप्न. मामा म्हणाले क्यों रो रहे हो भांजे? मामा बहुत बुरा सपना देखा. अरे भारत, सपने तो आते रहते हैं. नाही मामा, आम्ही स्वप्नशास्त्र श्री गुरु वशिष्ठांकडे शिकलो. त्यांनी आम्हाला सांगितलं बाळांनो, जर रात्री असं स्वप्न पडतं की काळ्या वर्णाची स्त्री, तिनं काळं वस्त्र परिधान केलेले, केस मोकळे सोडलेले, सर्वांगाला तेल लावलेले आणि आपल्याकडे पाहून विचित्र पद्धतीने हसत आहे, तेव्हा समजायचं आपल्या घरातल्या पुरुषांपैकी एक पुरुष कायमचा गेला किंवा तो आपल्यापासून दूर गेला. असं स्वप्न महाभारतामध्ये, असं स्वप्न असंच अयोध्येमध्ये घडलं. काय घडलं होतं? राजा दशरथ राम 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 म्हणत मरण पावले आणि शेवटी पाणी पाजायला एकही पुत्र जवळ नव्हता. 4 पुत्र तर दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. म्हणजे तसं स्वप्न मंदोदरीला पडलं. मंदोदरी रावणाला सांगू लागली, महाराज मंदोदरी बोले रावणात,
नेणू त्यांचा बळी आला. मंदोदरी बोलाली, महाराज, खूप वाईट स्वप्न बघितलं आणि मी स्वप्नामध्ये असंख्य माणूस लंकेमध्ये आलेले पाहिले. मग मात्र रावण हसला आणि म्हणाला, ओ बंदर, आणू तो अंदर, हमारा आहार बन जाए. अहो, मध्येच काय बोलताय, ऐकून तरी घ्या ना. बरं, नुसती वानर नव्हती, मग त्यांचा बळी सुद्धा होता. नेणू त्यांचा बळी आला, लंकेभोवती वेढा दिला. त्यांचा प्रमुख सुद्धा होता आणि त्याने लंकेभोवती वेढा दिला. अजून काय बघितलं? थोडं तर खूपच कठीण बघितलं हो महाराज. काय काय बघितलं? लंकेभोवती रुद्राचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी षण्मास. 6 महिने झोपलेला तुमचा बलवान बंधू रक्ताने थरडत पडलेला बघितला. आणि मी स्वप्नामध्ये असंख्य वानर लंकेमध्ये आलेली पाहिली. आणि मी स्वप्नामध्ये तुमची 10 शिरं तुटलेली पाहिली. हे स्वप्न ऐकल्यावर रावण म्हणाला, मंदोदरे, तुझा काय विचार आहे? नाथ, माझं ऐका, सांग तर. मग मधुरी सांगू लागली, निघाल्या श्रीराम शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचल प्राण, कुंभकर्ण जगेल. प्रभू श्रीरामाला शरण जा, कल्याण होईल आपल्या कुळाचं. मग मात्र रावण रागवला. रावण म्हणाला, 33 कोटी देवांना बंदिस्त खाण्यात ठेवणारे मी रावण आणि त्या दशरथाच्या पुत्राला शरण जाऊ? काय आहे का त्याच्याकडे? फक्त वानरांचा आदर आहे त्याला. मग रावणानं मंदोदरीला एकांतात नेलं. बघा, काही गोष्टी आपल्याला समाजात बोलता येत नाही, पण त्या आपल्याला एकांतात बोलता येतात. मग रावण सांगू लागला, मंदोदरे, मला माहिती प्रभू श्रीरामांच्या पुढे वाळलेला गवताच्या काडीत सुद्धा नाहीये. माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाहीये. ना, हे तुम्ही बोलताय? हो मंदोदरी, मला तुलाही एकांतात सांगता आलं नाही, एकांतात बोलता आलं नाही, म्हणून मी तुला समाजात बोलता आलं नाही, म्हणून मी तुला एकांतात आणलं. आणि हे बघ मंदोदरी, तूच शरण जा म्हणते, यावत नाही. मग ऐसं सांगतो कुंभकर्ण, ऐसं सांगते विभीषण, ऐसं सांगते बहुसालजन, आणि रिगा तू शरण जा म्हणसी. कुंभकर्ण म्हणतो दादा शरण जा, विभीषण म्हणतो दादा शरण जा, तू म्हणते शरण जा, तरी मी कोणाचं काय ऐकत नाही. हे सांगण्याकरता मी तुला एकांतात आणलं. हे बघ मंदोदरी, एकदा काय झालं, मी जंगलातून जात होतो, तेव्हा मला नारद मुनी भेटले. नारद मुनींच्या पायावर डोकं ठेवून विचारलं, नारद मुनी, मला प्रभू श्रीरामांची प्राप्ती होईल का? त्या नारद मुनी म्हणाले, हो, होईल ना. मग मी म्हणालो, 2-3 उपाय सांगा. नारद मुनी म्हणाले, पावावया श्रीराम शरण, मुख्य वैरत्वक अनन्य भजन. तुला भजन तरी करावं लागेल किंवा वैर तरी करावं लागेल. मग मी म्हणालो, नारद मुनी, भजनाचा आणि आमचा 3 पिढ्यांपासून वाकडे आहे. माझा भाऊ विभीषण सकाळी काकडा करतो तर माझं डोकं उठतं. मग वैराचं, अहो, त्यात तर माझा हातखंड आहे. मग कळ लावण्यामध्ये हुशार असले नारद मुनी वैराचं कारण काय सांगतात? मुख्य वैराचं कारण त्वा करावे का दाराहरण. बहीण हाणं सांगितले का? नाही. माता हाणं सांगितले का? नाही. मग दाराहरण का बरं? कारण माणूस एखाद्या वेळेस बहिणीवरची सहन करेल, आईवरची करेल, पण बायकोवरची करेल का? नाही. हे वरपण नारद मुनींना माहिती होतं. नारद मुनी म्हणाले, रावणा, तुला स्वतःचं कल्याण करायचंय, स्वतःचा उद्धार करायचाय का तुला सगळ्या कुळाचं कल्याण करायचंय, सगळ्या कुळाचा उद्धार करायचाय? मग मी म्हणालो, नारद मुनी, मला ना सगळ्या कुळाचं कल्याण करायचंय, सगळ्या कुळाचा उद्धार करायचंय. मला नारद मुनी म्हणाले, राम बाणाचे आघाती, नेमून दय पडक्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणाने मरून पडलास तरी सुद्धा देऊ नकोस. आणि हे बघ, आणि मंदोदरे, मला जर स्वतःच कल्याण करायचं असतं, स्वतःचाच उद्धार करायचा असता, तर पंचवटीला गेलो होतो सीता सोडून आणायला. तेव्हाच मला प्रभू श्रीरामांचा बाण लागला असता तर मला मोक्ष मिळाला असता. पण मी सगळं उदाहरणार्थ सीता सोडून आणे, मला सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा असं वाटत होतं, म्हणून मी सीतेला सोडून आणलं. आणि हे बघ मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नकोस, तू माझी अर्धांगिनी आहेस, तुझ्यावर माझा विश्वास नाही.
एवढा सत्पुरुष माझा भाऊ विभीषण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. एवढा बलवान म्हणजे माझा कुंभकर्ण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. मग नारद वचन विश्वास, म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास ठाला. म्हणून तुकोबाराय म्हणाले, संतांचा विश्वास संतांवरती नवल नाही, माणसांचा विश्वास संतांवरती विशेष नाही, देवांचा विश्वास संतांवरती वैशिष्ट्य नाही. मग रावणासारखा दुर्जनाचा विश्वास सुद्धा संतांवरती. म्हणून तुला सांगतो, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. बाकी तू कुठेही विश्वास ठेव, तुझा विश्वासघात होणारच ठाला. तुम्ही बाकी कुठेही विश्वास ठेवा, तुमचा विश्वासघात होणारच. बघा, आपण विश्वासाने ना देवावरती सुद्धा सत्ता गाजवू शकतो. विश्वास तो करी देवावरी सत्ता ठाला. बरं, आणखी एक तुम्हाला प्रसंग सांगते. प्रसंग महाभारतातला आहे. कौरव पांडवांचे युद्ध पेटलेले, कौरव पांडवांचे युद्ध चालू आहे आणि पांडवांच्या दीडपट सैन्य कौरवांकडे. म्हणजे पांडवांकडे किती सैन्य आहे हो निलेश दादा, तुम्ही सांगा किती सैन्य आहे पांडवांकडे? 7 अक्षरे. आणि कौरवांकडे किती आहे? 11 अक्षरे सैन्य. म्हणजे पांडवांच्या दीडपट सैन्य कौरवांकडे. तरी सुद्धा पांडवांच्या योद्ध्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. आणि कौरवांकडे एवढे मोठे मोठे महाबलाढ्य वीर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य असे एकापेक्षा एक वीर असून सुद्धा दररोज कौरवांकडच्या योद्ध्यांना मृत्युमुखी पडावं लागते, मरणाची झुंज द्यावी लागते. आणि हे दुर्योधन उघड्या डोळ्यांनी पाहतोय. दुर्योधन म्हणाला, एवढे मोठे मोठे वीर असून सुद्धा उपयोग काय, असं म्हणून तो पितामह भीष्मांकडे गेला. पितामहांनी पांढरे वस्त्र परिधान केलेले, पांढरी दाढी आहे, चेहऱ्यावर अलौकिक असं तेज आहे. दुर्योधन म्हणाला, पितामह मला माहिती आहे, इतक्या दिवसांपासून आपलं युद्ध चालू, तरी पांडवांपैकी एकही मोठा बलाढ्यवीर असं मृत्युमुखी पडलेलं नाही. आणि आपल्याकडे एवढे मोठे मोठे बलाढ्यवीर असून सुद्धा आपल्याकडच्या सैन्यांना मृत्युमुखी पडावं लागते, मरणाची झुंज द्यावी लागते. आणि पितामह ह्याचं कारण सुद्धा मला माहिती आहे हो. हे बघा, जरीही तुम्ही शरीरानं आमच्या बाजूने असलात ना, तरी सुद्धा तुम्ही मनानं पांडवांकडे. तुम्हाला सुद्धा वाटतं विजय पांडवांचा व्हावा आणि पराजय कौरवांचा व्हावा. असं दुर्योधनाचं कठीण बोलणं पितामहांना सहन झालं नाही. पितामहांना तणाव निर्माण झाला. पितामहांना असंही वाटू लागलं, आपल्यावरती बाण लागल्यासारखं वाटलं. आणि खऱ्या योद्ध्याची ओळख आहे. पितामह म्हणाले, आणि पितामहांनी तणावात शपथ घेतली, पुढे अर्जुन उभे आहे. सगळे सैन्य शांत झालेले, पांडव स्तब्ध झालेले. का तर त्या दिवसाचं युद्ध थांबणार आहे. पितामहाने शपथ घेतली, उद्या सूर्यास्त व्हायच्या आधी पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि कौरवांना एवढा आनंद झाला की फक्त फटाके फोडायचे बाकी होते आणि तोंडात गुलाबजाम टाकायचे बाकी होते. मग दुर्योधनाला इतका आनंद झाला, तो मनात म्हणाला, उद्या हस्तिनापूरची गादी माझ्याकडेच येणार. रात्र झाली, सगळेजण झोपी गेले, पांडव झोपी गेले. कौरवांकडे दिवाळीसारखं वातावरण आहे आणि ज्यांचा उद्या विश्वप्रतिनिधीने मृत्यू होणार आहे असे पांडव झोपी गेले. तुम्ही मला सांगा, उद्या आपला मृत्यू होणार आहे हे जर आपल्याला कळलं, तसं कळत तर नाहीच, पण कळालंच तर आपल्या निश्चितपणे झोप लागेल का? नाही ना. मग देव अर्जुनाला जागे करू लागले. अर्जुना, उठ रे बाबा, उठ. काय झालं देवा, कशाला उठवताय? दुर्योधना, अर्जुना तुला माहिती नाही का पितामहांनी काय शपथ घेतली ते? देवा माहिती आहे ना. मग तू झोपलास? अर्जुनाने काय उत्तर दिले ते तुम्हा सगळ्यांना ऐकायचंय आणि तुम्हाला तुमचं आयुष्य कसं जगायचंय तुम्ही तुमचं ठरवायचं. अर्जुन म्हणाला, पितामह, देवा मला माहितीये
उद्या मी मरणार आहे आणि मरणारच आहे सुद्धा मला माहिती, कारण प्रतिज्ञा भीष्माचार्यांची. तर मी का झोपलो? याचे उत्तर असं आहे, मला जिवंत ठेवणारा जागा आहे तर मला जागा राहण्याची काय गरज आहे? मला जिवंत ठेवणारा जागा आहे तर मला जागा राहण्याची काय गरज आहे? यालाच म्हणतात विश्वास. आपलं कशावरती चाललंय सांगा? तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा कशावरती चाललंय? लक्ष आहे ना? सांगा सांगा. विश्वासावरती चाललंय, विश्वासावरती. लक्षात ठेवा. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास. पुढे काय आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय म्हणाले, मी त्यांचा सर्व भावाने दास झालेले. सर्व भावाने म्हणजे काया वाचा मना. कायने मनाने, कायने काया वाचा मने, कायने मनाने आणि वाचेने मी त्यांचा सर्व भावाने दास झालेले. बघा, काही कायने असतात तर वाचने नसतात, काही वाचेने असतात तर काही मनाने नसतात. कायने सेवा करण्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याणजी तत्पर होते आणि योगायोगाने बघा, आज समर्थ रामदास स्वामींची नवमी आहे. विठ्ठल. मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. बघा, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवलं आणि समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की माझ्या पायाला गळू झालेला आहे, माझ्या पायाला गळू झालेला आहे आणि जो कोणी त्या गळूला तोंड लावून फुंकर घालेल ना तेव्हाच तो गळू बरा होईल. आणि तो गळू अतिशय विषारी असल्यामुळे त्या शिष्यांची प्राण जाण्याची शक्यता होती. पण कल्याणजींनी आपल्या कायाचा विचार केला नाही. गुरुजींसाठी आपलं शरीर झोकून दिलं. याला म्हणतात काय नाही केली सेवा. बरं, आणखी एक तुम्हाला दृष्टांत सांगते. बघा, एकदा काय झालं, समर्थ रामदास स्वामींना अतिशय उंच कड्यावर म्हणजे सज्जन गडावर उभे होते आणि तेवढ्या जोराचा वारा सुटला आणि समर्थ रामदास स्वामींची छाती उडाली. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, कल्याण, माझी छाती उडाली. हे वचन ऐकताच कल्याणजीने आपल्या कायचा विचार केला नाही आणि त्या आपल्या गुरूंची छाती मळू नये म्हणून उडी टाकली. यालाच म्हणतात कायने गेली सेवा. विठ्ठल. आपण वारकरी जी पायी वारी करतो, जी लोक गाडीने जातात त्याला म्हणत नाही बरं का. जी लोक पायी वारी करतात ना त्याला म्हणतात. आपण संतांची असू दे किंवा देवांची असू दे, आपण जी पायी वारी करतो ना त्याला सुद्धा काय नाही केलेली सेवा म्हणतात. विठ्ठल. विठ्ठल. पुढे काय आहे? वाचनी सेवा. बघा, माणसाने कसं बोलावं? ज्ञानोबराय माझं ज्ञानोबराय म्हणतात, साचा निमवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द देसे कल्लोळ अमृताचे. मी तुम्हाला ना बोलण्याचे 4 प्रकार सांगते. पहिला, माणसाने लक्ष देऊन ऐकावर का. माणसाने कधी असत्य बोलू नये. दुसरं, माणसाने कधी कठोर बोलू नये. तिसरं, माणसाने कधी वर्मस्पर्शी बोलू नये. आणि चौथं, माणसाने कधीही ना असंबंध बोलू नये. विठ्ठल. पहिलं काय सांगितलं? माणसाने कधी असत्य, माणसाने ना कधी खोटं बोलू नये. तुकोबाराय म्हणता, असत्यमध्ये वाणी त्याची पापाची खाणी. जे मुख असत्य बोलतात ते पापाची खाणी असते, म्हणून माणसाने कधी असत्य बोलू नये. विठ्ठल. दुसरं काय सांगितलं? माणसाने कधीही कठोर बोलू नये. बघा, आता इथे कृती झालं, पंगत बसेल ना? बसेल ना? एकदा काय झालं, एक पंगत बसलेली होती आणि एक मनुष्य ना पंक्तीमध्ये पाहणी करायला आणि तो सगळ्यांना दम देत होता. खावा खावा, ताटात एक कण सुद्धा शिल्लक ठेवू नका.
इथपर्यंत ठीक आहे. ह्याच्या पुढे जाऊन तू म्हणाला खावा खावा, तुमच्या बापाच्या घरी सुद्धा तुम्हाला इतकं खायला मिळालं नसेल. हे काय झालं? हे कठोर बोलणं झालं. म्हणून माणसाने कधी कठोर बोलू नाही. विठ्ठल. तिसरं काय सांगितलं? वर्मसरशी बोलू नये. बघा, एकदा काय झालं, दुर्योधन मय सभेमधून जात होता आणि त्या मय सभेचं वैशिष्ट्य असं होतं, जिथे असायचं पाणी तिथे दिसायची जमीन, आणि जिथे असायची जमीन तिथे दिसायचं पाणी. आणि दुर्योधन जात होता आणि त्याला दिसलं पाणी, पण ती वास्तविक पाण्याकरिता काय होती? जमीन होती. दुर्योधनानं आपलं धोतर मळू नये म्हणून थोडंसं हातात धरलं आणि पाय टाकलं आणि दुर्योधन दक्कन पडला. हे दृश्य माळ्यावरून कोणी पाहिलं? द्रौपदी म्हणाली, आंधळ्याची पोरं आंधळीच निघाली. हा द्रौपदीच्या एका वाक्यावर अख्खं महाभारत घडलं. म्हणून माणसाने कधी वर्मसरशी बोलू नये. विठ्ठल. चौथं काय? माणसाने कधी असं म्हणलं बोलू नये. बघा, एकदा काय झालं, एका वर्गामध्ये ना गणिताचा गुरुजी शिकवत होता आणि त्या गुरुजींनी प्रश्न केला की 1 रुपयाला 40 आंबे, तर माझं वय किती? याचा काय संबंध आहे का? समजा मी तुम्हाला बोलले 1 रुपयाला 90 आंबे, तसे नाहीत बरं का. 1 रुपयाला 90 आंबे, तर माझं वय किती? तुम्हाला काढता येईल का? नाही. गुरुजींनी प्रश्न केला. पूर्ण वर्ग शुकशुक झाला. एकाच्या तोंडातून आवाज नाही गेला. मग गुरुजी बडबड करू लागले आणि आताच्या भाषेत त्याला काय म्हणतात माहितीये का? गुरुजी लेक्चर देतात, लेक्चर. आणि मग लास्ट बेंच बसला होता बंटूने हात वरती केला. गुरुजी, हो बोल ना बंटू, सांग 1 रुपयाला 40 आंबे, तर माझं वय किती? बंटू म्हणाला, गुरुजी 1 रुपयाला 40 आंबे, तर तुमचं वय 42. आणि योगायोगाने त्या गुरुजींचं वय होतं 42. गुरुजींना खूप आनंद झाला. गुरुजींनी त्या बंडूला आपल्यापाशी बोलावलं, त्याला शाबासकी दिली, त्याचं गोड कौतुक केलं, सगळ्या मुलांना त्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. आणि मग शेवटी गुरुजींनी विचारलं, बंडू हे उत्तर कसं काढलं जरा सांग रे मला. गुरुजी, तुम्हाला उत्तर पाहिजे होतं ना, उत्तर मिळालं ना तुम्हाला. अरे काय बंडू, हे बघ, आता तू पुढच्या वर्गात जाशील आणि मागच्या वर्गातून जी मुलं येतील त्यांना ते सूत्र सांगायला नको का? गुरुजींनी खूपच सांगितलं. बंडू म्हणाला, गुरुजी तुम्ही एवढा आग्रह करताच आहे तर सांगतो. काय, माझा छोटा भाऊ आहे ना, तो जरा हाफ वेळ आणि त्याचं वय 21 आहे आणि तुम्ही फुल वेळ आहात. मग 21 गुणा 42, तुमचं वय 42. विठ्ठल. म्हणून माणसाने कधी असं म्हणतं बोलू नये. म्हणून माणसाने अनुभव म्हणतात, साच आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ, शब्द त्याचे कल्लोळ अमृताचे. माझे अनुभव म्हणतात, साच बोलावं, मवाळ बोलावं, मितुला बोला. विठ्ठल. संतांवरती विश्वास ठेवण्याचं आणि त्यांची सर्व भावाने सेवा करण्याचं एक कारण अभंगाचं दुसरं चरण. त्याची माझे हित करे ते सकळ, त्याची माझे हित करे ते सकळ, त्याची माझे हित करे ते सकळ, त्याची माझे हित करे ते सकळ.
आणि त्यांची सर्व भावाने सेवा करण्याचं एकमेव कारण ते आपलं हित करतात. तुकोबारा म्हणतात त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, त्यांची सर्व भावाने सेवा करतो कारण ते माझं सगळं हित करतात. विठ्ठल तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, विशेष करून तू मुलांसाठी. नीट ऐकून नीट ऐकून पूर्वीच्या काळीचा दृष्टांत. आणि पूर्वी शाळा पाटलांच्या वाड्यात असायच्या किंवा एखाद्या गोठ्यामध्ये असायच्या. पूर्वी शाळा पाटलांच्या वाड्यात असायच्या किंवा एखाद्या गोठ्यात असायच्या. आणि एकदा काय झालं, एकदा गुरुजींना वर्गात जायला झाला उशीर. आणि त्या वर्गामध्ये ना एक बिलिंदर मुलगा होता, बिलिंदर. आणि त्या वर्गामध्ये गणपती बाबाची जुन्या आठवणची अतिशय जुनी अशी मूर्ती होती. आणि त्या मुलाने काय केलं, त्या गणपती बाबाच्या पोटावरून हात फिरवला आणि त्याच्यामध्ये गणपती बाबाच्या बेबीमध्ये बोट घातलं. आणि त्या बेबीमध्ये ना बऱ्याच वर्षाचा महात्मा तपाला बसला होता. जसं घ्यायचं बोट आतमध्ये गेलं तसं त्यांनी नांगी मारली. ह्याला काय सोच, जसं काही ह्याला काय कळ सोचलं. तो म्हणाला आपल्याला प्रसाद मिळाले, आपल्या गुरुमंत्र नको का मिळाला. अरे गोंद्या, गोंद्या, हे बघ गणपती बाबाच्या भूमीमध्ये ना लय गारगार वार आहे. गोंद्याने ठेवला विश्वास. अरे हो का, त्याने पण बोट घातलं, त्याने पण तसाच विचार केला आपल्या गुरुमंत्र नको का मिळाला. गोंद्याने माध्याला, नारायण विठ्ठला असं करता करता पूर्ण वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. प्रसाद मिळाला आणि मग सगळे घोळका करून बसले होते. तेवढं झालं गुरुजी. जसे काय गुरुजी आले तसे सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसले, आपापल्या जागेवर जाऊन बसले. आणि गुरुजी म्हणाले मुलांनो मला ना एक शंका आहे. काय? गुरुजी म्हणाले मी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही सगळे इथं काय करत होते. मग त्या बिलिंदर मुलाने हात वरती केला. गुरुजी तुम्हाला या वर्गामध्ये किती वर्ष झाली हो. मला या वर्गामध्ये 10 वर्ष झाली. आणि माझी सेवानिवृत्ती म्हणजे आत्ताच्या भाषेत रिटायर्ड सुद्धा मी इथेच होणार आहे. मग गोंद्याने विचारलं गुरुजी तुम्हाला गणपती बाप्पाच्या भूमीमधलं काही माहिती आहे का. आता साधू सुद्धा कळत गुरुजनाची बुद्धी नाही बाबा. काय? गोंद्याने सांगितलं गुरुजी लय गारगार आलाय. गुरुजी माझं फोटोवरती असेल ना तर माझ्याला विचारा. गुरुजी खूप गारगार. गुरुजी माझं फोटोवरती असेल ना माझं विठ्ठला विचारा. हो गुरुजी. गुरुजी उठले, सगळ्यांनी श्वास रोखून धरला आणि गुरुजी गेले, बेबीमध्ये बोट घातले. आणि त्या महात्माचं ठरलेलं होतं विद्यार्थी असू द्या किंवा शिक्षक असू द्या प्रसादामध्ये हेरगैर करायची नाही. आणि मग गुरुजी हात झटकतच पुढची होऊन बसले. गुरुजींचे डोळे पाना. गुरुजी म्हणाले बाळांनो गारगार वारा नाही, विंचू. आणि त्या विंचावाने नांगी मारली म्हणजे आपल्या मनात दुःख पडतं. तसं आमच्या पंजानं आजीला फसवलं, आज्यानं वडिलांना पोराला. तसं गोंद्याने नाऱ्यानं बाध्याला विठ्ठाला. तसं आता दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही. जसं त्या मुलांच्या वर्गामध्ये गुरुजी आले तसं तुमचं आमच्या आयुष्यामध्ये संत आले. त्यांनी आपलं हित केलं, त्याची माणसं हित करीत असतात. पुढे काय आहे, जेणी हा गोपाळ कृपा करी विठ्ठल. तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एकदा शबरी ही शबराजाची मुलगी होती.
आणि ते आदिवासी म्हणजे भिल्ल समाजाचे होते. आणि पूर्वी लग्न लहानपणीच करायचे म्हणजे आणि पूर्वी लग्न 5-5, 8-8 दिवस चालायचे. अशाच असताना आपल्या घरासमोर काही प्राण्यांचा म्हणजे बकऱ्यांचा समूह पाहिला. तिने आपल्या दासीने विचारलं, दासी हे एवढे प्राणी कशासाठी आणले आहेत? दासी म्हणाली, तुझ्या विवाहाच्या निमित्ताने, तुझ्या लग्नाच्या निमित्ताने पूर्ण गावाला या बकऱ्या कापून मेजवानी घालायची ही आपल्याकडची प्रथा आहे. शबरी मातेचा अंतःकरण हळहळलं. शबरी मातेच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाला. आपल्या विवाहासाठी, आपल्या लग्नासाठी एवढ्या प्राण्यांचा जीव जाणार म्हणून शबरी माता विचार करू लागली. मध्यरात्रीपर्यंत विचार केला. मध्यरात्री विचार सुचला. आपला विवाहच नाही झाला तर, आपलं लग्नच नाही झालं तर एवढ्या प्राण्यांचा जीव वाचेल म्हणून शबरी माता त्या अंधार रात्री जिथे वाट दिसेल तिथे चालू लागली. आणि पहाटे पहाटे तिला काही माणसांचा आवाज येऊ लागला. आणि तो आवाज म्हणजे मातंग ऋषी आणि त्यांचे भक्तगण वैराग्य साधना करीत होते, शिष्यगण. आणि शबरी माता झाडावर जाऊन बसली. आपल्याला आपल्या जीवनाचं खरा मार्ग इथेच मिळेल म्हणून शबरी माता पूर्ण दिवसभर त्या झाडावर जाऊन बसली. आणि रात्र झाल्यावर शबरी माता खाली उतरली. त्या आश्रमासमोरील सगळं अंगण झाडून घेतलं, रांगोळ्या काढल्या, फुलांनी सजवलं आणि पुन्हा शबरी माता झाडावर जाऊन बसली. आणि पहाटे मातंग ऋषी येऊन पाहतात तर काय, अरे हे सर्व कोणी केले? असे एक नव्हे, दोन नव्हे, असे बरेच दिवस चालू राहिले. जर शोध घेतला पाहिजे म्हणून मातंग ऋषीने एका रात्रीचा पहारा दिला. तेवढ्यात शबरी माता आपलं काम करण्याकरिता खाली उतरली. तेवढ्यात मातंग ऋषींनी तिला आवाज दिला, ए बालिका, ए कन्या. मातंग ऋषींचा आवाज ऐकताच शबरी माता घाबरली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. ती थांबणार इतक्यात मातंग ऋषींनी तिला थांबवलं. ए बालिका, ए कन्या, तू कोण आहेस आणि तू हे सर्व का करत आहेस? तेव्हा शबरी मातेने घडलेला सगळा प्रसंग मातंग ऋषींना सांगितला. मातंग ऋषीला तिची दया सुद्धा आली आणि कौतुकही वाटलं. एवढ्या लहान वयामध्ये वैराग्य निर्माण झाला. मातंग ऋषींनी शबरी मातेला आपल्या जवळच घेऊन ठेवलं. आणि बऱ्याच वर्षाचा काळ लोटला आणि मातंग ऋषींचा काळ जवळ आला. मातंग ऋषींनी शबरी मातेला आपल्या जवळ बोलावले. बोलले, शबरी बोल, इतका दिवस तू सेवा केलीस, बोल तुला काय पाहिजे ते. शबरी माता म्हणाली, ऋषी तुमची सेवा करण्यात माझं हित आहे. मातंग ऋषीने खूप आग्रह केला. शबरी माता म्हणाली, ऋषी मला प्रभू श्रीरामांची भेट व्हावी, त्यांचं दर्शन व्हावं, ह्याच्या पलीकडे मला काही येत नको. आणि मातंग ऋषीने तिला आशीर्वाद दिला, अशी सेवा करत राहा. एक ना एक दिवस तुला स्वतः प्रभू श्री रामचंद्र भेट देण्याकरता येते. आपल्या गुरुजींनी सांगितले म्हटलं नक्कीच आपलं हित केलेलं असणार. म्हणून शबरी मातेनं आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं आणि शेवटी तो दिवस उजाडला. प्रभू श्री रामचंद्र तिला स्वतः भेट देण्याकरिता आणि शबरी मातेचा आनंद गगनात मावेना. शबरी मातेचा आनंद गगनात मावेना. शबरी मातेने जी दररोज फळं तोडून आणली होती, बराच मोठा कथा भाग आहे, पण मी तुम्हाला अभंगाच्या दृष्टीने सांगितलं. विठ्ठल जसं मातंग ऋषींनी शबरी मातेचं हित केलं, तिची माझे हित करीती सफळ. आणि मातंग ऋषीने केलेल्या हितामुळं शबरी मातेला प्रभू श्री रामांचं दर्शन झालं. जेणे हा गोपाळ कृपा करे विठ्ठला. बरं, मग हित म्हणजे काय? भगवंताची आपल्यावर कृपा होणे म्हणजे हित. बरं, तुम्ही जरा विचार करा, ज्यांनी कृपा केली ते प्रभू श्री रामचंद्र आणि ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमानजी. बघा, गंमत अशी आहे, ज्यांनी कृपा केली ते हनुमानजी, ज्यांनी कृपा केली ते प्रभू श्री रामचंद्र, त्यांना पुलावरून चालत जावं लागलं. आणि ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमानजी एका उडीत लंकेत पोहोचले. जय श्रीराम.
भागली आम्हाला माती भागली मी परमार्थ करत असताना जर भागलो थकलो तर ते माझे परमार्थ कडेला नेतात. बघा, मनुष्य प्रपंच करत असतानाच भागतो थकतो असं नाही, तर परमार्थ करत असताना जर लवकर फळप्राप्ती झाली नाही तर मनुष्य भागतो थकतो कंटाळा येतो. मग संत महात्मे काय करतात? अजून थोडं आहे, अजून थोडं आहे, अजून थोडं आहे असं करत करत साधकाला पूर्ण परमार्थ करायला लावतात. म्हणजे त्याचा परमार्थ कडेला नेतात. करुणी सायस शिकविती, त्यामुळे आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल तुम्ही सगळे जागे झोपले? चला सगळ्यांनी हात वरती करा, टाळ्या वाजवा. आता सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा पुढे काय? मी संतांचा शेष आवडीने घेतो आणि त्यांनी दिलेलं वचन कधीही मोडत नाही. हे तुकोबाऱ्या अभंगाच्या चौथ्या आणि शेवटच्या माझी
मी संतांचा शेष आवडीने घेतो. शेष म्हणजे काय? उशिष्ट. आता उशिष्ट म्हणजे काय? आता खऱ्या संतांचं उष्ट आपल्याला मिळालं तर आपल्यासारखं भाग्यवान कोणी एक नाही. बरं, उष्ट म्हणजे काय? खाता खाता जेवण, त्याला उष्ट म्हणतात. संतांनी जे जे साधन करत असताना केलं ते सगळं संतांचा उच्चिष्ट प्रसाद आहे. संतांनी पंढरीची वारी केली, आपल्याकरता शिल्लक ठेवली. संतांनी एकादशीचं व्रत केलं, आपल्याकरता शिल्लक ठेवलं. संतांनी शिवरात्री केली, आपल्याकरता शिल्लक ठेवली. संतांनी जे जे काय केलं ते सगळं आपल्याकरता शिल्लक ठेवलं. आणि संतांचा जो उच्चिष्ट प्रसाद आहे तो आपण आवडीने घेतला पाहिजे. पुढे काय आहे? वाचनानं मोडी बोली राजा विठ्ठल. तुम्हाला उदाहरणाने पटवते. एकदा काय झालं, एकदा बैलगाड्यावाल्याची म्हणजे शेतकऱ्याची बैल उधळली आणि तो सगळ्यांना सावध करू लागला. बाजूला व्हा बैल उधळली, बाजूला व्हा बैल उधळली. आणि असं करता करता तो रस्त्यामध्ये गेला, अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला आणि त्याने दृश्य पाहिलं की एका आजीने आपल्या नातवाला शौचालयाला म्हणजे शिला रस्त्यावर बसवलेलं होतं. आणि मग हे दृश्य पाहिलं कोणी? सांगा, कोणी पाहिलं? शेतकऱ्याने. शेतकरी म्हणाला, मावशी पोराला बाजूला का बैल उधळली, मावशी पोराला बाजूला का बैल उधळली. मावशी काय केलं त्या परत, मावशी पोराला बाजूला का बैल उधळली, मावशी पोराला बाजूला का बैल उधळली. उलट मावशी म्हणाली, रस्ता बघा बापाच आहे का, मी पण बघतेच करून होते पोराला. मावशी आपला मशरीचा तोबरा तोंडात घेऊन मुंबई पुन्हा, मुंबई पुन्हा, मुंबई पुन्हा असं करता करता त्या मुलाच्या अंगावर जाते गाडी. मुलगा मृत्यू पावतो, केस जाते कोण. आणि मग शेतकरी वकील साहेबाला विनंती करू लागतो, वकील साहेब माझ्या ह्याच्यात काही गुन्हा नाहीये, प्लीज माझ्या ह्याच्यातून काही करून सोडवा. वकील साहेब म्हणाले, हे किती देणार? साहेब 1000ची 2000 देतो, पण मला काही करून ह्याच्यातून सोडवा. वकील साहेब म्हणाले, हे बघ न्यायाधीश किंवा समोरचा वकील तुला काही प्रश्न विचारेल, एकच उत्तर द्यायचं, काय? होईल. बर. असं करता करता केसचा दिवस उजाडला. न्यायाधीशांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमचं नाव काय? होईल. तुमच्या वडिलांचं नाव काय? होईल. तुमचं आडनाव काय? तुमच्या गावाचं नाव काय? होईल. तुमच्या तालुक्याचं नाव काय? तुमच्या जिल्ह्याचं नाव काय? बरं. तुम्ही या बाईला ओळखता का? होईल. मग शेवटी न्यायाधीशाने विचारलं, वकील साहेब ह्याला काय बोलता येत नाही का? मग शेवटी मावशी राहवलं नाही. मावशी म्हणाली, अहो साहेब याला तर चांगलं बोलता येतं. त्या दिवशी मस्त उठत होता, मावशी पोराला बाजूला का बेल उधळली, मावशी पोराला बाजूला का बेल उधळली. मग न्यायाधीश म्हणाले, तुम्ही काय म्हणाला? रस्त्यावर तुझ्या बापाच आहे का? मी पण बघतेच करून होते पोराला. मग न्यायाधीश म्हणाले, मावशी खरे आरोपी तुम्हीच आहात. त्या शेतकऱ्याला सोडून द्या आणि मावशीला आतमध्ये टाकू. शेतकऱ्याची सुटका कशामुळे झाली? वचनानं मोडी बोली देते विठ्ठल. सामान्य व्यवहार. आणि मग शेवटी घरी जाताना वकील साहेबांनी विचारलं, अहो माझी फी? वकील साहेब, तुम्ही आणि तुमची फी. विठ्ठल. सामान्य व्यवहारामध्ये शेतकऱ्याने वकिलाच्या वचनावरती विश्वास ठेवला, त्यामुळे त्याची सुटका झाली. तुकोबारा म्हणतात, मी संतांवरती विश्वास ठेवतो, त्यांची सर्व भावाने सेवा करतो आणि ते माझं हित करतात, त्यामुळे त्यांचा शेष मी आवडीने घेतो आणि त्यांनी दिलेलं वचन कधीही मोडत नाही. विठ्ठल. आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये आहे ओम शंकेश्वर म्हणजे भगवान शंकर, सगळ्यांनी आपण त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. सगळ्यांनी हात वरती करा. ज्यांना हात आहे तेच हात वरती करते. बघू कोणाकोणाला हात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी सेवेला पूर्ण मिळवून देण्यापूर्वी आज मला पवित्र अशा ठिकाणी पहिलेच कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी मिळाली. मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. जसं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचे, माझ्या आई वडिलांचे आणि तुमचंच आहे. आज माझ्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले उत्तम दादा असतील, माझ्या मीरात्या असतील. आता मला सगळ्यांची नावं माहिती नाही. मी चेहऱ्याने ओळखते पण नावाने ओळखते. माझे विशेष करून माझे आजी आजोबा असतील, ते माझ्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार. आणि मी आज ज्यांच्यामुळे ते उभे आहे ते गुरुवर्य भागवत महाराज तळपे म्हणजे माझे बाबा, ह्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर कीर्तन केलं. मी तुमच्या समोर कीर्तन केलं. सगळे तळपे बाबांचा खूप आग्रह होता, कर कर. सगळेजण म्हणत होते ती अजून लहान नका करू, पण मला तळपे बाबा म्हणाले की तू कर. आणि तळपे बाबांच्या एका वचनावरून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्ण झाले. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर